हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते। तर आजचा दिवस काही विशेष आहे। तर आज आहे रुईचा वाढदिवस। बघता बघता एवढासा जो जीव कधी 6 वर्षाचा झाला कळालंच नाही। आणि आजचा दिवस हा स्पेशल आहे आणि त्याला जितका आनंद त्याच्या वाढदिवसाचा असतो त्यापेक्षाही जास्त आनंद आम्हाला असतो तो दिवस साजरा करण्यासाठी, त्याला स्पेशल फील करून देण्यासाठी। आणि आज त्याचा वाढदिवस तर ऑफकोर्स त्याच्या आवडीचंच बनणार होतं। तर आज त्याला खायचं होतं श्रीखंड पुरी। तर इथे मी श्रीखंड पुरी साठी पुऱ्या बनवून घेते आणि श्रीखंड यांनी सकाळीच आणलेलं। आणि आज त्याचा वाढदिवस, त्याला निवांत सगळा वेळ विशेष घालवता यावा म्हणून सकाळी त्याला लवकरच उठवलं। आणि हे गडी बघा, दोघं आजी आणि नातू दोघं मिळून छान छान पुऱ्या बनवत आहेत आणि या मला पुऱ्या बनवून देत आहेत आणि मी ते पुऱ्या तळून घेत आहे। वाढदिवस म्हटला की वाढ होत असते, आपण मोठे होत असतो, पण मुलांना एक वेगळाच आनंद असतो, ते म्हणजे गिफ्टचं। रुईश पण बघितला तर रुईशला वाढदिवसाचं एक विशेष आकर्षण आहे, कारण वर्षभर सहसा मी त्याला कोणतेही गिफ्ट्स खेळणी वगैरे घेऊन देत नाही, मात्र त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला ठराविक अशी जी गरजेचीच आहेत अशी 5-6 गिफ्ट्स एकत्र देते। त्यामुळे त्याला बघितलं तर त्याच्या बर्थडेचं एक विशेष आकर्षण असते की या दिवशी आपला वाढदिवस आहे, आपल्याला गिफ्ट्स मिळणार म्हणून तो त्याला साजरा करायचा। त्याचं काय, आपल्या मोठ्यांचंही तसं, लहान असो किंवा मोठे असो सगळ्यांनाच गिफ्ट्स खूप आवडतात। आणि मग मीही त्याला एक गिफ्ट्स दिलं की बघ आता हे गिफ्ट्स मी तुला देते आणि उरलेली गिफ्ट्स तुझ्या बर्थडेच्या वेळी म्हणजे केक कटिंगच्या वेळी मी तुला देईन। आणि त्यावेळी एक गिफ्ट्समध्येही तो सकाळी तरी खुश झाला आणि मग रेडी झाला शाळेत जाण्यासाठी, कारण शाळेतही त्याचा वाढदिवस साजरा होणार होता। पुऱ्या बनवून झाल्या आणि पुऱ्याचा नैवेद्य जो आहे श्रीखंडपुरीचा नैवेद्य त्याच्याच हातातनं देवाला दाखवला गेला। आजचा दिवस हा काही खास आहे तुझ्यासाठी आणि त्यासाठी तू देवाचे आभार मानले पाहिजेत, यासाठी त्याच्याकडून मी प्रार्थनाही म्हणून घेतली। देवाला नैवेद्य दाखवला आणि रुईशी शाळेत गेला। शाळेत गेल्यानंतर मी लागली संध्याकाळच्या बड्डे पार्टीच्या तयारीसाठी। त्याची खूप इच्छा होती की त्याचे सगळे फ्रेंड्स वगैरे येणार, तर बड्डेसाठी मी पावभाजी बनवावी आणि खूप मोठ्या प्रमाणात पावभाजी बनली गेली होती आणि अक्षरशः दुसऱ्या दिवशी उरली, कारण बरेच जण रक्षाबंधन निमित्त बाहेर गेले होते, त्यामुळे भरपूर जण आलेही नाही। आणि इथे मी पावभाजी बनवायला घेतलेली आहे। बड्डेसाठी भरपूर प्रमाणात पावभाजी कशी बनवायची या संदर्भातलाही डिटेल वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे आणि सध्या हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत थोडा शेअर करते। तर इथे बघा मी पावभाजीसाठी बड्डे पार्टीसाठी पावभाजी बनवायला घेतलेली आहे। कांदा चांगला शिजवून घेतलेला आहे बटरमध्ये, बटर आणि थोडंसं तेल घालून त्यामध्ये कांदा, टोमॅटो, बारीक शिमला मिरची चॉप करून घेतलेली आहे, शिजवून घेतलेली नाही, अर्धी शिजवून घेतलेली आहे आणि अर्धी बारीक चॉप करून घेतलेली आहे। अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि पूर्ण कांदा लालसर होऊन दिलेला आहे। एका साईडला बघितलं तर बटाटा, मटार, गाजर, बीट आणि फ्लावर हे सगळं बघितलं तर कुकरमध्ये चांगलं शिजवून घेतलेलं आहे। 3-4 शिट्यामध्ये चांगलं शिजून जातं आणि आपला तोपर्यंत कांदा शिजतो आहे। आणि मी बीटची प्युरी करून घेतली आहे, म्हणजे नॅचरल कलर, कोणतेही लहान मुलं येणार आहेत तर फूड कलर टाकण्यापेक्षा नॅचरल पावभाजीला छान कलर यावा म्हणून मी इथे बीटचीही प्युरी करून घेतलेली आहे। बीट जे आहेत ते बॉईल करून मिक्सरला वाटून घेतलेले आहेत आणि त्याची प्युरी करून घेतलेली आहे। आणि हे सगळं रेडी झाले तोपर्यंत इथे आपला कांदाही शिजून झालेला आहे। आणि आता पावभाजीसाठी जी भाजी शिजवून घेतलेली आहे ती भाजी आता या बॅटरमध्ये घालून घ्यायची। त्यासाठी बघा सगळा कांदा शिजल्यानंतर त्यामध्ये पावभाजी मसाला, लाल मसाला म्हणजे घरचा मसाला आहे तो, काश्मीरी मसाला टाकायचे कलरसाठी, चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये भाजी ॲड करायची आणि भाजी शिजवण्यासाठी जे पाणी वापरलेलं आहे तेच त्यामध्ये ॲड करून पावभाजी आपली रेडी होणार आहे। तर ही मी संध्याकाळची तयारी दुपारच्या जेवणानंतर करून ठेवली, कारण संध्याकाळी खूप गडबड होणार होती, कारण डेकोरेशनही करायचं होतं आणि रुईचे फ्रेंड्ससुद्धा येणार होते ज्यांच्यासाठी थोडे मोठे गेम घ्यायचे होते। आणि अशी दुपारी सगळी तयारी करून ठेवली, पावभाजीची भाजी रेडी केली आणि संध्याकाळी मी डायरेक्ट पाव गरम करणार होती। आणि बघा बीटची प्युरी टाकल्यामुळे खूप छान असा पावभाजीला कलर आलेला आहे, टेस्ट पण खूप छान झालेली, सेम विकतसारखी पावभाजी लागत होती। ह्याचा मी डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन, तोपर्यंत इतका मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। आणि इथे आपली पावभाजी रेडी करून झालेली आहे आणि रुई शाळेतून आल्यावर त्याला जेवायला दिलं आणि थोडंसं खेळलो सगळेजण, कारण आजी आजोबा आलेले होते आणि त्याच्या दुसऱ्या आजी आजोबाने तर सरप्राईज दिलं, कारण ते येणार नव्हते आणि सडनली आले आणि ते माझ्यासाठीही खूप मोठा सरप्राईज होतं। आता इथे दोन्ही आजी आजोबा मिळून बघितलं तर बड्डे डेकोरेशनसाठी हेल्प करत आहेत आणि दोघांनीही मला बलून फुगून दिले
आणि आम्ही सगळ्यांनी मिळून छान असं बड्डेचं डेकोरेशन छोटं आणि पण खूप सुंदर झालेलं होतं, कारण बड्डेची थीम होती ब्लॅक अँड गोल्डन आणि त्याच थीममध्ये मी केक ऑर्डर केलेला रुईचा आणि रुईच्या बाबाचा. माझ्या ड्रेसचा कलरसुद्धा ब्लॅक होता आणि असं सगळं आम्ही ब्लॅक कलरची थीम ठेवलेली आणि असं झालं. म्हणजे आमचं डेकोरेशन जसं ठरवलेलं त्यापैकी बऱ्यापैकी झालेलं आणि रुईचे बऱ्यापैकी फ्रेंड्स आलेले आणि रुईश खूप खुश होता फ्रेंड्स वगैरे आल्यामुळे. आणि आता बड्डे पार्टीला सुरुवात झालेली आहे आणि चेहऱ्यावरचा म्हणजे फ्रेंड्स आल्यावरती बड्डे आहे आणि त्याचा आनंद काही वेगळाच आणि त्यापेक्षाही जास्त आनंद आपल्याला गिफ्ट्स मिळणार याचा. बालपण आहे आणि ते तसं एन्जॉय करत सुरुवात झाली. रुईशला औक्षण करण्यापासून तर आजी आजोबांनी पहिल्यांदा त्याला औक्षण करून घेतलं आणि घरातल्या सगळ्याच मंडळींनी त्याचं औक्षण करून घेतलं आणि तोपर्यंत मुलांचे असेच दंगामस्ती चालू होती. आणि सगळ्यांचं औक्षण करून झालेलं आहे आणि आता केक कटिंगला सुरुवात करणार आहोत। आणि मी तोपर्यंत सगळे औक्षण करतात तोपर्यंत पावभाजीसाठी जे पाव आणलेले ते गरम करून घेतलेले आहेत आणि आता रुईचा केक कटिंग करून घेणार आहोत। सगळ्या फ्रेंड्स त्याचे वाट बघतात की कधी रुईचा बर्थडेचा केक कटिंग होत आहे। तर आता मी ते केक कटिंग करून घेतो
आणि खरंच बघता बघता मुलं किती मोठे होतात। एवढूसा तो छोटासा असताना असा गुंडाळून नर्सने हातात दिलेला आणि बघता बघता 6 वर्षाचा झाला। मुलं पटकन मोठी होऊन जातात, आपल्याला कळतही नाही। आणि खरंच रुई 6 वर्षाचा झाला बघता बघता। आणि एक आठवणी या 6 वर्षामध्ये जमा झाल्या। त्याची प्रत्येक आठवण म्हणून मी त्याचे बरेच फोटो काढलेले। जेव्हा तो मोठा होईल तेव्हा ते फोटो बघेल तेव्हा त्याला त्या आठवणी समजतील, कारण आमच्या वेळी तर तेवढे ऑप्शन नव्हते। आणि बघा इथे सगळ्यांनी मुलांनी आणि रुईशनी मिळून केक कटिंग केलेला आहे। त्याच्या फ्रेंड्स लोकांचंही चाललं होतं की त्यांनाही केक कटिंग करायचे, म्हटलं सगळ्यांनी मिळून करा। आणि इथे केक कटिंग झालेला आहे। आणि चला गडी खूप खुश झालेले आहेत की त्याच्या बड्डेला सगळे फ्रेंड आले आणि त्यांनीही खूप छान एन्जॉय केलं। आणि असा रुईचा बड्डेचा केक कटिंग झालेला आणि तिच्या सगळ्या फ्रेंड्सनी मिळून पावभाजीचा खूप छान आस्वाद घेतलेला आहे। सगळ्यांनी पोट भरून पावभाजी खाल्ली आणि असा साजरा झाला रुईचा वाढदिवस, जो त्यांनी खूप एन्जॉय